रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आता हा बघा, हा देखील पुढचा जो आहे ना तो गड्याचा वर्क आलेला आहे। मग आता प्रॉपर आपल्याला जशी डिझाईन आहे तशीच घ्यायची आहे। त्यासाठी आपल्याला इथं महत्त्वपूर्ण पार्ट काय आहे तर ते म्हणजे आपल्याला गड्याची रुंदी चेक करणं। मी तुम्हाला नेहमी सांगते, ज्या न्यू बिगिनर्स मैत्रिणी आहेत, ज्यांना फक्त ब्लाऊज शिवता येतात साधी सिंपल, त्यांना हे डिझाईनचे ब्लाऊज बघितले का त्यांचे डोकंच चालत नाही। तर मग तुम्ही हे असं करू शकता, गड्याची रुंदी चेक करायची नेमकी किती येते बघायचं। तर इथं माझी गड्याची रुंदी जी आहे ती बरोबर 7 इंच येते, ठीक आहे ना। तर 7 इंच गड्या रुंदी आलेली आहे। फक्त गड्या रुंदीवरच आपला सर्व खेळ असतो, तेच तुम्ही लक्षात घ्या। 7ला बरोबर टेप असा फोल्ड करायचा आणि बघायचं किती मिळालेलं आहे, 3.5 इंच। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, डबल आपण गडी घालतो ना अस्तरची, त्यावर 3.5 इंच आधी गड्याची रुंदीची मार्किंग करायची, प्लस पुढे 3 इंच ॲड करायचे शोल्डरसाठी। 3.5 प्लस 3 इंच किती झाले आपले 6.5चे आपल्याला इथं शोल्डर घ्यायचं आहे, ठीक आहे। तर 6.5चे शोल्डर आणि 6.5चाच मुंडा घ्या। आता हे जे ब्लाऊज आहे ते माझ्याकडे 34 मापाचं आलेलं आहे आणि यात जर तुम्ही म्हणणार आता तुमच्याकडे सेम असं ब्लाऊज आलेलं आहे आणि ते ब्लाऊज तुम्हाला 32 मापात, 30 मापात किंवा 34हून जास्तीचे 36, 38, 40 ह्या मापात तुम्हाला ब्लाऊज बनवायचा आहे, तर मग तुम्हाला इथं मुंडा खोली आणि शोल्डरमध्ये चेंजेस करण्याची गरज आहे का, तर मुळीच नाही। जेवढं आहे तेवढंच घ्यायचं। तर तुम्हाला फक्त ही ट्रिक यूज करायची, गड्याची रुंदी त्याच्या निम्मे करायचं, प्लस 3 इंच शोल्डर तुम्हाला प्रत्येकामध्ये ॲड करायचं आहे। 3 इंच शोल्डर आपण कटिंगला घेतो तेव्हा ते रेडी होऊन 2.5 ते 2.25 येत असतं आणि तेवढंच शोल्डर बरोबर असतं। तर मग इथं देखील मी तसंच करणार आहे। 6.5चे मी शोल्डर, 6.5चा मुंडा घ्यायचा आहे। प्रत्येक मापासाठी 30 ते 42 पर्यंत तुम्ही हेच माप घेऊ शकता जेव्हा तुमच्याकडे वर्कवाले ब्लाऊज आलेले असतील तेव्हा। वर्कची रुंदी चेक करायची। आता इथं तर गड्याची रुंदी 7 इंच आलेली आहे, तुमचं कधी कधी 6.5ची रुंदी येऊ शकते, कधी कधी 8 इंच येऊ शकते। तर तुम्हाला फक्त गळ्याची रुंदीचा निम्मे करायचं आहे आणि मग त्यानुसार तुम्हाला शोल्डरचं माप ठरवायचं आणि मुंडा देखील शोल्डर जेवढं घेतो तेवढंच तुम्हाला मुंडा घ्यायचा असतो। जेव्हा तुम्ही याची गळ्याची रुंदी मी चेक केली 7.5 इंच आलेली आहे आणि तसंच हा बॅकचा नेक असणार आहे, बघू शकता। याची देखील गळ्याची रुंदी तेवढीच आहे। वर्क जो आहे तो तयार 16 इंचाचा आहे आणि आपल्याला कस्टमरचा ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे 15 इंच तयारचं। तर मग मी इथं उंची प्लस 1 इंच 16वर मार्किंग केलेली आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की खूपच मैत्रिणींच्या मनात प्रश्न येतो, मला कमेंट्स पण येतात की ताई शोल्डर किती घ्यायचं, गळा रुंदी किती घ्यायची आणि मुंडा खोली किती घ्यायची। आता मी तुम्हाला साईज वाईज सांगते। हे जे ब्लाऊज आहे ते मी 34 मापात कटिंग करून घेते। तर मी सिम्पलचं आहे, गड्याची रुंदी चेक केली 7 आली, 7च्या निम्मे 3.5 केलेलं आहे आणि त्यामध्ये शोल्डरच्या 3 इंच प्लस केलेलं आहे, म्हणजे किती आपलं 6.5 होत असतं। मी अजून 8 इंच प्लस केलं म्हणजे 7चे शोल्डर इथं टोटल ठेवलेलं आहे। तर 34 मापासाठी मी इथं 7चे शोल्डर ठेवलेलं आहे जेव्हा माझा असा गडा आलेला आहे 7 इंच गळा रुंदीचा। आता जर का तुम्हाला हाच गडा किंवा हे अशा प्रकारचं ब्लाऊज तुमच्याकडे आलं तर मग तुम्ही जर का 30 मापासाठी शिवून घेत असणार तर तुम्ही शोल्डर मुंडा खोली किती घेणार, 34 मापासाठी शिवून घेत आहेत तर शोल्डर मुंडा खोली किती घेणार आहेत हे मी तुम्हाला इथे सांगते। तसंच 36, 38, 40, 42 हे जे मोठे साईज आहेत त्यांच्यासाठी तुम्ही शोल्डर मुंडा खोलीमध्ये चेंजेस करू शकता का किंवा करण्याची गरज आहे का, तर इथे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, तो लक्षात घ्या। कदाचित तुम्हाला कोणी सांगितलं नसेल तेवढं एकदम डिटेलमध्ये असं मी तुम्हाला इथं सांगते। तर शोल्डर मी इथं घेतलेलं आहे बरोबर 7चं, तसंच मुंडा खोली घेतलेली आहे मी इथं 7ची। शोल्डर 7, मुंडा खोली 7, हे तुम्हाला कंपल्सरी 30 ते 42 पर्यंत एवढंच घ्यायचं आहे जेव्हा तुमच्याकडे असा गडा येणार आहे। त्यानंतर तुम्ही म्हणणार की आता जर का मुंडा खोली आपण एवढीच घेतली आणि बिग साईजचे तुम्ही ब्लाऊज कटिंग करतायत तर ते तुम्हाला मुंडा कमी होईल का, असं जर का वाटत असेल तर आपली गडी ह्या दिशेने वाढत असायची आहे जेव्हा तुमचे 40-42चं माप असेल तेव्हा, तर मग कमी पडणार नाही का, तर आपली घडी ह्या दिशेने वाढत असते। आता इथं माझ्या 34चं माप आहे तर 34च्या 34 8.5 प्लस 2 इंच मी 10.5वर इथं पॉईंट लावलेला आहे आणि इथं जर का तुमचे 36चं माप आलं किंवा 38चं माप आलं, 40चं माप आलं तर तुमची जी घडी आहे ना ब्लाऊजची ती ह्या दिशेने अशी वाढणार आहे। म्हणजे आर्म होल जो आहे, आर्म होलचा जो गोलाकार असतो तो आपल्या ह्या दिशेने वाढत असतो, म्हणून आपल्याला मापांमध्ये चेंजेस करण्याची गरज नसते। जेवढं शोल्डर घेतलेलं आहे तेवढाच मुंडा घ्यायचा। जर तुम्ही 30 मापाचे ब्लाऊज बनवताय तरी देखील तुम्हाला एवढंच घ्यायचं आहे। आता अजून परत 30 मापासाठी तुम्ही म्हणणार की आर्म होल मोठा होईल का 7चा, तर होणार नाही, कारण 30 मापाची घडी जी आहे ती कमी येणार आहे। 30च्या 14 7.5 होतो, 7.5 प्लस 2 इंच केलं म्हणजेच आपल्या इथं काय होतंय 9.5वर आपली ही घडी येणार आहे। तर इथं काय झालेलं आहे, आता 34 आणि 30च्या मापामध्ये बरोबर 1 इंचचा फरक पडलेला आहे। तर आर्म होल जो असतो ना तो आपला इथूनच कमी आणि जास्त होत असतो मापानुसार,
म्हणून एकदम सोपी ट्रिक मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे. गळ्याची रुंदी चेक करा, त्याचे निम्मे करा, प्लस त्यामध्ये 3 इंच शोल्डरचे ॲड करा. तुम्ही बिगिनर्स आहेत तर 3.5 इंच ॲड करा. नंतर तुम्ही शिवत असताना सेप देऊ शकता शोल्डरसाठी. जसं की मी आता मागे ते आरीवरचं ब्लाऊज रेडी करून घेतलेलं आहे. ब्लाऊज आपण कटिंग आणि स्टिचिंग करतो ना, तेव्हा शिवत असताना आपल्याला सर्व पार्ट बघायचे असतात आणि एकावर एक ठेवून सारखे करायचे आणि मग तेव्हा ब्लाऊज आपल्याला म्हणजे स्लीव वगैरे जोडून घ्यायचे असतात आणि व्यवस्थित अशी फिटिंग आपल्याला करायची असते. तेव्हा परफेक्ट असं ब्लाऊज आपल्याला जमत असतं. तर मग मी त्याच पद्धतीने आता हे जे वर्कवाले ब्लाऊज आहे याची कटिंग करते. तर ह्या ब्लाऊजला अजून विशेष महत्त्वाचं आपल्याला बघायचं असतं की वर्क कसं आलेलं आहे. आता यामध्ये 1 टक्सची मार्किंग आहे. तर हे जे ब्लाऊज आहे ते 34 मापासाठी मी 1 टक्समध्ये शिवून घेणार आहे. प्रिन्सेस कट न करता 1 टक्समध्ये मी याची कटिंग करून घेते. तर आणि आर्महोलचा सेप हा असा एकदम आपल्याला आतून द्यायचा आहे, कॉर्नरमधूनच आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला जो बॅक आपण आखून घेतलेला आहे ना, यावर आता आपण गळ्याची रुंदी किंवा गळा उंचीला मार्किंग करायचं नाही आहे. कारण जो बॅक आहे तो 1 टक्ससाठी आपण फ्रंटसाठी मार्किंग करून घेतो आहे. तर याला आहे तसंच मार्किंग करायचं आहे. काठ खालीवर असतात म्हणून काठाची बाजू सोडून द्यायची आणि काठ 1 टक्सचा घेतो आहे म्हणून इथं आपल्याला वाढवण्याची गरज नाही आहे. मग याला आहे तसंच असं डायरेक्टली खाली घ्यायचं आहे. थोडं नॉर्मल आपण फक्त खालच्या दिशेने अर्धा इंच वाढवून घेणार. इथं अर्धा इंच वाढवलेला आहे कारण टक्स आपला फ्रंटच्या जास्तीचा असणार आहे आणि उंचीमध्ये देखील आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे बॅक पार्टवर. जेवढं आपलं बॅक पार्टची उंची आहे ना त्याहून अर्धा इंच आपण इथं जास्त घेतलेला आहे. बरोबर, बस एवढेच आपल्याला बदल करायचे आहेत. बाकी आपलं आहे तसंच. आणि परत फ्रंटच्या मुंड्याचा आकार आपल्याला थोडा चेंज करायचा आहे. 1 इंच घ्यायचं असतं म्हणजे इथं फुगा वगैरे आपला पडणार नाही यासाठी. आणि दोन्ही आता हे आपलं बोटनेकमध्ये कटिंग होते. डीप जरी गळा असला मागचा तरी फ्रंटचा बोटनेक आहे म्हणून हे बोटनेकमध्ये कटिंग होत आहे. तर याला शोल्डर उतार शोल्डरकडच्या बाजूने द्यायचा आहे, जो मी तुम्हाला इथं देऊन दाखवते. हा फ्रंटच्या मुंड्याचा आकार झाला आणि शोल्डर घ्यायचं असतं आणि इथं खालचे टक्स आहे ना तिथपर्यंत आपल्याला क्रॉस करायचा आहे. म्हणजे आपण जेव्हा टक्स घेतो ना तेव्हा हा कापड सरळ असा होत असतो आणि आयू पट्टीकडच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच वर घ्यायचं असतं. एकदम सोप्या पद्धतीत आपण हे बॅक आणि फ्रंट इथं कटिंग केलेलं आहे. जसं अस्तरचं पार्ट कटिंग झालं तसंच आपण इथं डिझायनर पार्ट देखील कटिंग करतो. मॅच करायचा आणि हा जो टक्स आहे तो पण आपल्याला व्यवस्थित असा सेंटरला करायचा आहे. फ्रंटवर फ्रंट मी इथं ठेवून घेते अशा प्रकारे. थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा कटिंग करायचं आहे. नंतर आपण याला मापात शिवून घेणार तेव्हा बरोबर कटिंग करून घेणार. लगेचच आपल्याला बॅकची पण गडी अशी व्यवस्थित चेक करायची आहे. गड्याचा जो आहे ना वर्कवाला पार्ट तो एकावर. तर आता बघा मी जसं कटिंग करून घेतलेलं आहे तसंच मी हे जे ब्लाऊज आहे ते शिवून घेणार आहे. स्टिचिंगमध्ये आपला बराचसा असा वेळ जातो आणि व्हिडिओ पण जास्तीचा मोठा होत असतो. मग तसं तुम्हाला पण कंटाळा येईल बघण्याचा. म्हणून आता कटिंग खूप महत्त्वाची होती. कटिंग दाखवली. हा बॅक आहे, हा फ्रंट पार्ट आहे. तसं स्लीव देखील लॉंग असणार आहे. पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर कसं दिसतंय, फिनिशिंग कशी आलेली आहे ब्लाऊजची हे मी तुम्हाला नक्कीच इथं दाखवणार आहे. तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद.